नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पोटॅटो चिप्स। क्रिस्पी पोटॅटो चिप्स, बटाट्याचे वेफर्स बनवणार आहोत। घरच्या घरी योग्य पद्धतीने बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे ते आपण आज पाहणार आहोत। तर आपण रेसिपी सुरू करूया। पोटॅटो चिप्स बनवत आहोत आपण, बटाट्याचे चिप्स। तर आपण बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। त्याची साल काढून टाकलेले आहेत आणि त्यांना पाण्यामध्ये ठेवलेले आहे आपण। आता आपण हे किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत। त्याच्या स्लाइस काढणार आहोत बटाट्याच्या। एक ताट घेते, आपण याच्या स्लाइस काढून घेऊया। अशा पद्धतीने याचे स्लाइस आले पाहिजेत, एकदम पातळ स्लाइस झालेले आहेत। आपण हे सर्व स्लाइस काढून घेऊया बटाट्याच्या। इथे आपले बटाट्याचे स्लाइस काढून झालेले आहेत। बघा, एकदम पातळ असे स्लाइस झालेले आहेत। आता आपण गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेले आहे, त्यामध्ये स्लाइस घालणार आहोत। इथे गॅसवर मी एका टोपात गरम पाणी करायला ठेवलेले आहे, त्यात मी हे बटाट्याचे स्लाइस सोडणार आहे। आता इथे बटाट्याचे स्लाइस मी गरम पाण्यात टाकलेले आहेत। गरम पाणी चांगलं झालेलं आहे आपले। आता एक उकळ आली की मी हे काढून घेणार आहे। जास्त शिजवत नाही राहणार आहे आपल्याला। थोडे गरम पाण्यामध्ये त्यांना थोडे हलके बॉईल करून घ्यायचे, जास्त बॉईल करायचे नाहीये। आता हे पाणी चांगलं तापलेलं आहे। आता एक उकळ येऊ द्या याला। आता इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। गरम पाण्यात मी बटाट्याची स्लाइस टाकलेले आणि आता पाण्याला चांगली उकळ आलेली आहे। आपण हे जास्त वेळ त्याला पाण्यात ठेवणार नाही आहोत। उकळ आली की आपण त्याला काढून टाकणार आहोत। आता आपल्या पाण्याला चांगली उकळ आलेली आहे। थोडेसे हलवून घेऊया। थोडी वर खाली करून घेऊया। जास्त उकडायचे नाही, जास्त उकडले तर ते तुटणार। त्याला आपण पूर्ण उकडून घेणार नाही आहोत। आता हे मी एक चाळण घेतलेले आहे, त्या चाळणीमध्ये काढणार आहे स्लाइस। आता इथे बटाट्याचे स्लाइस सर्व मी गरम पाण्यातून काढलेले आहेत एका चाळणीमध्ये, म्हणजे जेणेकरून त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायला। इथे मी एक नॅपकिन ठेवलं आहे। आता हे नॅपकिनवर आपण सर्व स्लाइस आहेत बटाट्याचे ते घालणार आहोत। कमीत कमी 15 मिनिटं आपण हे नॅपकिनवर असेच ठेवून देणार आहोत, जेणेकरून याचं जे पाणी आहे वरचं ते सर्व नॅपकिनमध्ये शोषून निघून जाईल। ज्याचं पाणी असतं, जे उकडताना आपण जे पाणी घेतलेलं आहे ते सर्व पाणी याच्यात जाईल नॅपकिनमध्ये। हे चांगलं पसरवून ठेवूया आपण आणि 15 मिनिटं आपण याला फॅन खाली ठेवणार आहोत। फॅन चालू ठेवून 15 ते 20 मिनिटं याला फॅन खाली ठेवा, तुम्हाला लगेच करायचे असेल तर। आणि जर जास्त वेळ दिला आहे सुकायला तर एकदमच चांगले प्रकारे ते सुकून जातात आणि मग चिप्स तळतानाही खूप पटकन तळले जातात। आता हे आपण 15 मिनिटं असेच फॅन खाली ठेवून देऊया। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। मी इथे बटाट्याचे जे काप होते आपण उकडून घेतलेले, गरम पाण्यातून काढलेले, ते फॅन खाली मी थोडे हलके सुकवून घेतलेले आहेत। आता इथे कढई ठेवली आहे गॅसवर, तेल गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हे सोडूया बटाट्याचे चिप्स। एक एक करून सोडते मी। एकदम जास्त सोडायचे नाही, चिकटेल असते। सिंगल करून सोडा। हे बघा कसे फ्राय होतात एकदम मस्तपैकी। स्लो गॅस ठेवायचा नाही आहे, तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर
हे फ्राय करून घ्यायचे। थोडे हलके पलटी मारून घेऊया, म्हणजे दोन्ही साईडने चांगले फ्राय होतील। आता हे चांगले कुरकुरीत फ्राय झाले, भाजले गेले की आपण काढून घेऊया। पातळ स्लाइस असल्यामुळे आणि 15 ते 20 मिनिटं मी त्यांना याच्यावर नॅपकिनवर ठेवलेले पॅन खाली, त्याचं पाणी पूर्ण काढून टाकलेलं, त्याच्यामुळे चांगले फ्राय होत आहेत, एकदम क्रिस्पी होणार आहे। आता हे हलके ब्राऊन झाले की आपण काढून घेऊया। आता हे चांगले फ्राय झालेले आहेत। तेल निथळून मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते। जास्त करपवायचे नाही आहेत। अशाच प्रकारे मी सगळे तळून घेते। परत एकदा टाकते मी याच्यामध्ये, सिंगलच टाकायचं आहे, एकदम असं हातात एकदम सगळे घेऊन टाकायचे नाही। आपले इथे पोटॅटो चिप्स तयार झालेले आहेत, एकदम सर्व तळून मी घेतलेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत। हे बघा, मस्त कुरकुरीत असे तळून झालेले आहेत। आता याच्यावर थोडंसं हलकं मीठ टाकणार आहे मी, आणि असं हलवून घेणार आहे, जेणेकरून सर्व मीठ चिप्सला वरून लागलं जाईल। तुम्हाला यामध्ये तिखट टाकायचं असेल तर तिखट टाकू शकता। तर तुम्हाला चवीसाठी तुम्हाला चाट मसाला वापरायचा असेल तर तुम्ही चाट मसाला पण लावून खाऊ शकता। आता मी फक्त मीठ घालत आहे, आणि मीठ टाकून आपले बटाट्याचे पोटॅटो चिप्स तयार झालेले आहेत। घरच्या घरी पोटॅटो चिप्स तयार झालेले आहेत, एकदम मस्त, बाहेरचे खाण्यापेक्षा घरी तयार करून खा, मस्त लागतात। आपले पोटॅटोचे चिप्स तयार झालेले आहेत, आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा। थँक्यू।